आपल्या जीवनाची आहुती दिली त्या शूरवीरांना माझा सलाम। बंधूंनो, आज आपण 8 ठरवा स्वतंत्र दिन साजरा करत आहोत, आझादी मानत आहोत। परंतु मित्रांनो, आज आपल्या आझादी गेली कुठे याचा आपण शोध घेत आहोत। असं आपल्याला वाटत आहे का? होय, मला वाटत आहे। याचे कारण देशातील वाढती महागाई, सुशिक्षित बेकारी, महिलांवरील अन्याय, महागडे शिक्षण आणि पेपर फुटीचे प्रकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे थोर महापुरुषांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळणे। हे सारे खेळ संविधानाच्या चौकटी वेगळे आहेत। अहो, संविधानावर वाद करून त्याची हत्या करण्याचे प्रकार शासकीय वर्तुळात दररोज स्पर्धा चालू आहे। तर या सर्वांमधून आपण कोणता पोत घ्यायला हवा हा मोठा प्रश्नच आहे। आणि त्यात अजून मोठा प्रश्न तो म्हणजे जमातवाद। आज आपला देश स्वतंत्र झाला असला तरी जमातवाद हा मोठा वाद होऊन बसला आहे आणि आपण या जमातवादाला बळी जात आहोत। ते कसं काय? अरे, आपण म्हणत असतो ना, तो हिंदू, तो मुस्लिम, तो बौद्ध, तो ख्रिश्चन, विशेषतः तू बलिष्ठ, अशा प्रकारची भावना आपण बाळगतो आणि जमातवादाला बळी पडतो। परंतु इंग्रज भारतात येण्याआधी असे काही घडत नव्हते। भारतातील सर्व लोक एकामेकांच्या सणात उत्सवात सहभागी होत असत। मग त्या समाजवादाचे बी पेरले कोणी? अहो, या जमातवादाचे बी त्याच थोड्या लोकांनी पेरले जे आपल्याला पुन्हा दिसत नाही। होय, ते हे इंग्रज ज्यांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला आणि भारतात वेगवेगळ्या जमातीमध्ये असंतोष पसरवला आणि मग सुरुवात झाली जमातवादाला। परंतु मित्रांनो, आपण या जमातवादाला बळी पडायचे नाही। आपल्याला या देशात पुन्हा गोविंदाने नांदायचं आहे आणि आपण म्हणत असतो ना, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब भाई भाई, हे नारे तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी वापरू नका। तर हे नारे प्रत्यक्षात आपल्या जीवनात उतरवा आणि पुन्हा एकदा आपण या देशात पुन्हा गोविंदाने राहूया। आणि म्हणून म्हणतो मित्रांनो, आपण चांगले शिकूया, चांगला अभ्यास करूया, थोर महापुरुषांची पुस्तके वाचूया आणि आपले जीवन समृद्ध आणि आपला भारत देश सुसंस्कृत करूया। आणि मित्रांनो, तुम्ही जी आज जी उपस्थिती दाखवली या राष्ट्रीय ध्वजास सलामी देण्याकरता ही तुमची उपस्थिती सदैव अशीच राहू ही विनंती करतो व मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल माझे गुरुवर्ग त्यांचे आभार मानतो। शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, विराणी कळलेल्या रक्ताच्या ओळ्या स्वतंत्रसाठी गेलेल्या छातीवर गोळ्या त्यांच्या त्या बलिदानाला यश आले आणि 15 ऑगस्ट 1947 साली भारत देशाला स्वतंत्र मिळाले। भारत देशाला स्वतंत्र मिळाले। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप छान माझ्यासाठी मला 6 वर्षाचा आहे आणि पहिली इयत्तेत आहे। खरोखरच कौतुकास्पद भाषण आहे त्याचं, कारण आज आम्ही देखील एवढं वाचलं असतं तरी आमच्या लक्षात नसतं राहिलं।